स्टार्ट. नमस्कार, माझे नाव समर्थ सिंग बिचवार आहे. माझ्या शाळेचं नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा आहे. मी हे पुस्तक वाचलेले आहे. पुस्तकाचे नाव आहे बोधकथा. या पुस्तकाच्या लेखकाचे नाव आहे रमेश गोखाले. मी या पुस्तकात एक गोष्ट वाचलेली आहे. मी तुम्हाला ही गोष्ट सांगत आहे. मी तुम्हाला ही गोष्ट सांगत आहे. मी तुम्हाला ही गोष्ट सांगत आहे. एका नावे तीन माणसे बसलेले होते. ते मधातच वादळ सुरू झाले. जहाज हलू लागली. त्या तिघाला वाटू लागले आपण डुबतो. त्या तिघांनी प्रार्थना करायची सुरू केली. देव त्याच्यावर प्रसन्न झाले आणि एका देवदूताला पाठवले. देवदूत म्हणे, मला देवाने पाठवलेले आहे. मी तुम्हाला तुमच्या तिघातून एकालाच वाचवू शकतो, अशी देवाचा आदेश आहे. त्या तिघातून पहिला म्हणतो मला वाचवा. दुसरा म्हणतो नाही मला वाचवा. पण तिसरा चुपचापच होता. देव त्याला म्हणतो तू चुपचाप काहून आहे? तो म्हणतो की मला वाटत नाही की तू मला वाचवू शकतो, असं मला वाटत नाही. देव म्हणतो तू सांगतेस तुमच्या तिघातून कोणाला वाचवायचे आहे ते तू सांग, मी वाचवून दाखवतो. तिसरा माणूस म्हणतो की मग वाचव. देव म्हणते तुमच्या तिघातून कोणाला वाचवायचे आहे? पहिला म्हणतो. दुसरा माणूस म्हणतो की चला. मग देव म्हणतो, देवाला वाटते आता या तिघाला वाचवायला लागते. मग ते तिघाला वाचवायला लागते. पहिला दुसरा माणूस म्हणतो तिसऱ्या माणसाला तू कोण आहे? तर तिसरा माणूस म्हणतो मी एक मुख्य देवता आहे. तिच्यातच मी एक दुसरी गोष्ट वाचलेली आहे. पाणी गोष्टीचं नाव आहे पाणी. गरम पाणी झालतं. त्या गरम पाणी बाटलीत काढले व ते कोमट झालते. तर त्याने बाटलीतले पाणी गरम पाणी गंगाळात काढून घेतले. ते बाटलीतले पाणी त्याने बाटलीभर त्याच्यात थंडे पाणी टाकले. बाकी उरलेले पाणी त्याने फेकून दिले. गुरुची शिक्षा त्याने लक्षात धरली नाही. मग गुरु म्हणतो, अरे तुला पाणी फेकायचा अधिकार कोण दिला? तू पाणी कसं काय फेकत आहे? झाडं आपल्याला पाणी देतात आणि तू पाणी फेकतो. ते माणूस म्हणते नाही मी माझं पाणी मी फेकेल नाही तर राहू देईल. ते गुरु म्हणते अरे पाणी आपलं जीवन आहे. पाण्याशिवाय आपलं काहीच नाही. तो म्हणतो पाणी आपलं जीवन आहे. तर पाणी आपण सांगतो पाणी आपलं जीवन आहे तर तुम्ही मला शक्य करून दाखवा. तो म्हणते तू नुसता जेवण कर, पाणी पिऊ नको. तो म्हणते तसं कसं शक्य आहे? मला तहान लागली मी पाणी पिईलच ना. तो नाही तू फक्त जेवण करून दाखव. ते म्हणे मला तहान लागली मी पाणी पिईलच ना. मग कशा तहान लागली की तुला पाणी पिणं लागते? मग तुला पाण्याची गरज आहेच का नाही? मग तू जर नाही पिलं पाणी तर तू मरू शकतो. मग तसेच तू पाणी वाया घालवू नको. आपल्याला झाडं पाणी देतात. झाडाला लागेल तेवढेच पाणी टाकावे. तो म्हणतो मला या पाण्याचे महत्त्व कळलेले आहे. मी
पाणी आजपासून वाया घालणार नाही. धन्यवाद.